ज्यावेळेस महिलांकडे मुलींकडे कोणी वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत सुद्धा करत नव्हतं, कारण त्यांना माहिती होतं त्यांना नडणारा बोरगावचा ढाण्या वाघ म्हणजेच आमचा धनगराचा ढाण्या वाघ बाप्पू बिरू वाटेगावकर आप्पा हे त्यांना नडतच होते. त्यांचं एकच तत्व होतं, मुलीकडे वाईट नजरेनं बघणारा, मुलींवरती बलात्कार अत्याचार करणाऱ्याला सोडायचं नाही. त्याला गोळ्या घालून कुऱ्हाडीनं तोडून आप्पांनी त्याची लायकी त्याची जागा त्याला वेळची वेळी दाखवून दिली होती. पण आज शोकांतिका एका गोष्टीची वाटती की आज इतका अन्याय अत्याचार होतोय, परंतु स्टेटस स्टोऱ्या आणि व्हिडिओच्या पलीकडे कोणीच जात नाही. आजच्या काळात कोणीच बाप्पू बिरू वाटेगावकर का बनत नाही याची खरंच शोकांतिका वाटते. आज आपण जातीपाती धर्मात आपल्याला या राजकारण्यांनी वाटून दिलंय. जातीचं असेल तरच तिथं लक्ष घाला, धर्मातला असेल तरच लक्ष घाला, नाही तर आपण डोकं लावायचं नाही. हा विकृत विचार आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कोणी पसरवला असेल तर या भिकारचोट राजकारण्यांनी पसरवला. त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, धनगराचा ढाण्या वाघ बाप्पू बिरू वाटेगावकर यांनी आपल्या आयुष्याच्या आपल्या सोन्यासारख्या आयुष्याची होळी केली, परंतु या महिलांना मुलींना या पिचलेल्या समाजाला न्याय मिळवून दिला. मित्रांनो, या बाप्पू बिरू वाटेगावकर आप्पांचं म्हणणं एकच होतं की बलात्काराला जिवंत ठेवायचाच नाही, त्याला कायदा कानून इथपर्यंत पोहोचवायचाच नाही, त्याच्या अगोदरच त्याचा खात्मा करायचा. बघूच आता आपण कोण बाप्पू बिरू वाटेगावकर यांचा आदर्श घेऊन या समाजात वावरतो.